भरपूर लोक महाराजांच्या ठिकाणी गेले की ते मुजरा करतात. तर हे मुजरा करणं योग्य आहे का? पहिली गोष्ट तर आहे ना बघा, ते समजण्यासाठी आपल्याला समजावं लागेल की महाराज राजा आहेत का भगवान आहेत? या 2 गोष्टी. जर महाराज राजा आहेत, हं, तर राजा बी पर्टिक्युलर टायमाला एक टायमाला मरून जातं. बरोबर. बरोबर आहे ना? तर राजा बी एक नॉर्मल व्यक्ती आहे. बरोबर ना? हं, तर तो काही भगवान नाहीये राजा. पहिली गोष्ट तर हे, तो भगवान नाहीये. तर राजा बाबा एका देशाचा किंवा एका गावाचा किंवा पर्टिक्युलरली एखाद्या सिटीचा राजा आहे. तर त्या राजाला आपण प्रणाम म्हणून आपण त्याला मुजरा करतो. मुजरा कर. पण महाराज तर भगवान आहे ना. मग हं, सरळ-सरळ वेदिकमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे पंचांग दंडवत आणि साष्टांग दंडवत. मग महाराजाला आपण या सामान्य गोष्टी का लागू करायचे? मुजऱ्याच्या गोष्टी का लागू करायचे? बरोबर ना? ते जर भगवान आहे, तर आपण पंचांग दंडवत करतोय, साष्टांग दंडवत करतोय. हं, बरोबर ना? आता बघा मुजरा कुठं-कुठं केलं जातं? जर मी हे बोललो तर परत हा वादेवादचा विषय तयार होईल. हं, बरोबर ना? जेव्हा आपण पहिले कसं होतं, राजा लोकं बसायचे कुठं बी आणि मुजरा, हे मुजरा कोण करतं? जी बाई नाचणारी आहे, हं, ती हं. मुजरा करते. बर. जे लोकं गेस्ट आलेले आहेत त्याच्याकडं, हं, जे गेस्ट आलेत त्याला ती मुजरा करतीये. बरोबर बरोबर. ना? मग तो कन्सेप्टच नाहीये महाराजांना लागू. करेक्ट. तुम्ही जर पांडुरंगाच्या मंदिरात गेले किंवा कुठल्या बी भगवंतांच्या मंदिरात जावा, हं, तिथं नाहीच आहे ना, मुजरा करतो आपण? नाहीच करत. नाही करत. नाहीच करत. इव्हन आपण हनुमान मंदिरात बी गेलो तरी नाही करत मुजरा. नाही. महाराजांच्या ह्याच्यात काय बी लागू केले लोकांनी, काय बी कुठसुट काय बी लागू करा, सगळं चालून जातं. का? कारण की ओरिजिनल माहितीच नाही ना. खरं आहे. कोण बेतंय, कोण मुजरा करतंय, हे काय काय चालू आहे हेच कळत नाही. ऍक्च्युली हे हं, नाहीच आहे ना. आपण आई वडिलांना मुजरा करतो का पाया पडतो मला सांगा? पाया पडतो. मग मुजरा का करत नाही आई वडिलांना? हा विषय ना. तर महाराजांना आपण जे दंडवत प्रणाम आहे, ते आपण साष्टांग दंडवत करू शकतो किंवा पंचांग दंडवत. पंचांग दंडवत आणि साष्टांग दंडवत मध्ये काय फरक बघा, आहे? जेव्हा आपण पूर्णपणे हं, झोपतोय समजा की हं. थोडक्यात आपण पूर्णपणे झोपतोय आणि हात असे केलेले आहेत आपण, हां. तर ते झाली साष्टांग दंडवत. बर. पंचांग दंडवत म्हणजे आपण गुडघं लावतोय हं, आणि हात लावतोय आणि डोकं लावतोय. बर. त्याला हे पंचांग पंचांग. दंडवत म्हणतो. बर. हे केलं जातं महाराजांना.